चलो स्टार्ट. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रथमतः तुमचं सहर्ष असं स्वागत करतो. आज इंदापूर नगर परिषदेमध्ये 4 तारखेला आज दुपारी 2ची घटना आहे. मी तुम्हाला ही जी काय आज गोष्ट झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की दुपारी 2 वाजता आम्ही सीओ साहेबांकडे गेलो. 40 फुटीचे एक 40-50 तिथले नागरिक आलते की तिथल्या रस्त्याचं स्पीड ब्रेकरचं टॉयलेटचं ह्याचं कामासाठी ते सीओंकडे आलते. निवेदन घेऊन आम्ही निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर ते लोक निघून गेले. साहेब म्हणले, त्यांना आश्वासन दिले की साहेब म्हणले काम करतो. पण त्याच्यानंतर काय झालंय की आम्ही एक 10 नगरसेवक, आमचे 5-6 नगरसेवक तिथं होतो आम्ही. त्यात संजय असेल, गणेश असेल, सुधाकर मामा असतील. तर त्या ठिकाणी साहेबांना विचारलं आम्ही की बाबा साहेब, की पहिल्या जीबीच्या मीटिंगमध्ये जानेवारीमध्ये पहिल्या जीबीच्या मीटिंगमध्ये आम्ही एक ठराव केला की जी आपल्या इंदापूर शहरातली जी निवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे पीएफ जे काय असतील आपल्याकडे जी शिल्लक असेल ती ते तुम्ही अदा करा द्या म्हणून असा एक ठराव सर्वांना ते घेतलेला होता पहिल्या जीबीच्या मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेस कृष्णा भीमा विकास आघाडी प्लस भारतीय जनता पार्टी आणि इंदापूर शहर नागरिक समितीच्या वतीने प्रदीपदादा गारटकर असतील, प्रवीणबाई माने असतील, ह्यांच्या माध्यमातून आम्ही जे नगरपालिकेचे जे घरपट्टीचे हे होते पेमेंट, त्यावेळेस ती पेमेंट आल्यानंतर नगरपालिकेने काय केलं की विरोधी पक्षाला विश्वासात न घेता किंवा त्यांना कल्पना न देता की एक पेमेंट दिलं कर्मचाऱ्यांचे दिलं, आमचं त्याच्याबद्दल काय नाही, दोमत नाही, फक्त त्यांनी एक विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विचारणं काम होतं. असं कुठं JR आहे का की विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विचारात घ्यायचं नाही किंवा तुमचं तुम्ही परस्पर देणे द्यायचं. ही जी नगरपालिकेतले जे काही फंड येणार आहेत किंवा काय येणार ही सर्वसामान्य लोकांचे, तर आम्हाला बी लोकांनी निवडून दिले. असं कुठं काय कायद्यात आहे का की विरोधी पक्षाला बोलवायचं नाही किंवा काय करायचं नाही. आणि तुम्ही ते काय करणार की कर्मचारी निवृत्त झाले त्यांना बोलवणार गपचिप, त्यांचे फोटो काढणार मीडियाला देणार. ह्याविषयी आम्ही सीओ साहेबांना मांडत होतो. सीओ साहेब काय म्हणाले आम्हाला की हे अधिकार नगराध्यक्षांचा आहे, हे अधिकार आमचा आहे, विरोधी पक्षाचा अधिकार नाही. असं कुठं कायद्यात आहे का तरतूद की विरोधी पक्षाला तुम्ही त्यात मुपलं जात नाही, असं आहे का? मला हे प्रश्न आहे त्यांना. आणि तिथनं नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी झाली होती. त्यावेळेस आमचे सन्मान्य सदस्य संजय शिंदे उर्फ नागनाथ ह्यांनी त्यावेळेस साहेबांना सांगितले की 2-3 महिने झाले, 2.5 महिने झाले मी तुम्हाला माहिती मागतोय, तुम्ही काय आम्हाला माहिती देत नाही, तर ती तुम्ही आम्हाला माहिती 10 मिनिटात आणून द्या. तिथं सीसीटीव्ही आहेत, सीसीटीव्हीची बी आम्ही मागणी करणार आहे. परंतु त्यांनी माहिती देतो म्हणले. आम्ही जाऊन आमच्या चेंबरला बसलो. त्याच्यानंतर त्यांनी सीओकडे गेले. सीओने त्यांना सांगितलं काम बंद आंदोलन करा. ची काय घटना घडली. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला दुपारी 3:30-4 वाजता कळालं की त्यांनी असा कार्यक्रम केलेला आहे. परंतु आम्ही इंदापूर शहरातील नागरिक आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिले. कशासाठी दिले की लोकांची समस्या काय आहे ती सोडवण्यासाठी दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला सीओ आम्हाला विरोध करतोय. विरोधी पक्षाला आम्हाला मोफतच नाही कशात. आम्हाला बी निम्या लोकांनी मतदान दिलंय ना, इंदापूर शहराच्या नागरिकांनी मतदान दिलंय. कशासाठी दिलंय? ह्याच्या अगोदर कधी अशी घटना घडलेली नाही. पण इथून पुढे आम्ही जर पारदर्शक कारभार जर जनतेसमोर मांडत असलो आणि त्याला जर ते विरोध करत असले तर ही चुकीची गोष्ट आहे. ह्याचा आम्ही सगळे भाजप पक्षाच्या वतीने निषेध करतो. जे काही केडर कर्मचारी आहेत इंदापूर नगर परिषदेमध्ये, जे केडर कर्मचारी आहेत त्यांचाही मनमानी कारभार आहे. इतर जे कर्मचारी स्थानिक आहेत, आपल्या इंदापूरची भूमीतली पुत्र आहेत सगळीजण, काय असेल ती महिला असलेली, ह्यांच्या विरोधात आमचं काही नाही. फक्त ते कर्मचारी आम्हाला सांगतात की ही जे काय करणार आहेत ह्याच्यात आमचं काही नाही. फक्त आम्हाला वरिष्ठांनी प्रेशराईज केल्यामुळे आम्ही आंदोलन करतोय किंवा आम्ही आंदोलनाला बसतोय. आमचं ह्याच्यात काही नाही. आणि जे काय गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी जे आता जे चालू केलं पोलीस स्टेशनला जाणे, गुन्हा दाखल केला नाही. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर गुन्हा का दाखल केला नाही? बरोबर आहे ना? गुन्हा का दाखल केला नाही? तुम्ही का आला? शासकीय कामात अडथळाच नाही. तुम्ही जेवणाच्या सुट्टीत डबे खाताय, तुम्हाला प्रशासनाने सुट्टी दिलेली, त्याच्यात शासकीय कामात आमच्या सदस्यांनी कुठं हस्तक्षेप केला तुमच्या ह्याच्यात? फक्त आमचा सदस्य त्यांना माहिती मागतोय वारंवार. ती माहिती न द्यायसाठी त्यांनी ही आजचा हे कांगावा केला, अगस्ताळपणा केलेला आहे. तर ह्याचा मी प्रथम सगळे ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील, साफसफाईचे कर्मचारी असतील, आमचं काही ह्यांच्याबद्दल दुमत नाही. हे कर्मचारी व्यवस्थित कामं करतात.
पण जे कर्मचारी ह्यांच्या वरती बसून जे ह्यांच्याकडं पिळवणूक करून घेतात ह्या कर्मचाऱ्यांची सुद्धा, ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. भविष्यामध्ये आता जीबीची मिटिंग असते, जीबीच्या मिटिंगला इतिवृत्त देणं बंधनकारक आहे. 7 दिवसात त्यांना जीबीची मिटिंग झाली की इतिवृत्त द्यायला लागते. पण इतिवृत्त ती दुसऱ्या जीबीच्या मिटिंगला तिथं वाचन करतात, पण ते आधी देत नाही. आधी दिले तर त्याच्यातले काही पॉईंट असतील, काय आम्ही ते घेऊन काहीतरी वरती अपील वगैरे करेल म्हणून ती सुद्धा देत नाहीत आम्हाला. प्रत्येक वेळेस विरोधी पक्षाला त्यांनी डावलण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी सीओ साहेबांची आणि जे केडर बेसचे कर्मचारी आहेत ह्यांची मागणी त्यांची चौकशी करावी, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी, त्यांच्या शेतीची, त्यांच्या मालमत्ताची चौकशी करावी अशी मी ती विनंती करतो. आणि जे इंदापूर शहरात घनकचरा चालू आहे, जे 13 तारखेला आंदोलन झालं आमचं, त्यावेळेस सुद्धा स्वच्छ सर्वेक्षणाची टीम इंदापूर शहरात आली होती. आमचे काही सदस्य जाऊन त्यावेळेस साहेब नव्हते, हाके साहेबांना जाऊन विचारलं की स्वच्छ सर्वेक्षणाची टीम आलेली आहे, ती टीम कुठे आहे? तर हाके साहेब म्हणले तुम्ही अर्धा तास बसा, मी टीम बोलवून घेतो. 2 तास आमचे कर्मचारी तिथं बसले, नगरसेवक तिथं बसले आणि हाकेसाहेब उठून चाललं. मग हाकेसाहेब उठून चालल्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते तिथे गेले आणि त्यावेळेस तिथं ते आंदोलन झालं. आणि ते आंदोलन झालं ते इंदापूरच्या फायद्यावर पडलं, कारण 13 तारखेला जे आंदोलन झालं त्याच्यानंतर त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणाची जी काय आता जी चालू आहे इंदापूर शहरात, आज आम्हाला बोलवलं, आम्ही अभिमानाने गेलो. सगळे सदस्य असतील, कदम चौकात प्रभाग 1 मध्ये आम्ही जाऊन स्वच्छ सर्वेक्षण तिथं काम केलं. का तुम्ही जर आम्हाला बोलवलं नाही किंवा मग आम्ही बळ कसं जाणार आहे? ह्याची बी 86 तुम्ही लोक सगळेजण आता तुम्ही निवडून दिलेला आहे, तुम्ही बी बघा. ह्याच्या आधी कधी अशा घटना घडत नव्हत्या, पण इथून पुढे असं काही कारभार इंदापूर नगर परिषद मध्ये आम्ही चालून देणार नाही. आणि जर कुणी काय असं जर करायचा प्रयत्न करत असला, कुठल्या अधिकाऱ्याला धरून खांद्यावर बंदूक ठेवून जर गोळी मारायचा असला, तरी आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते जेलमध्ये बसायला सुद्धा देणार नाही. कुणासाठी? इंदापूरच्या जनतेसाठी. एवढं बोलून मी थांबतो. माझे सदस्य बोलतील. काय झालं नेमकं आज ते सगळं सविस्तर सांगा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी सहर्षाचं स्वागत करतो. उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो. आता या ठिकाणी विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार यांनी सांगितलं की 15 जानेवारीला नवनिर्वाचित सदस्यांचा या ठिकाणी याच नगरपालिकेमध्ये प्रशासनाच्या वतीने म्हणजे शिवसाहेबांनी सर्व 23 नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा 22 नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा फेटा बांधून सत्कार केला. आणि सत्कार का केला तर इंदापूरचा कारभार असा स्वच्छ प्रतिमेचा चालावा असं तिथं त्यांनी शिवसाहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं. 15 जानेवारीला सत्कार केला गेला नवनिर्वाचित सदस्यांचा आणि पहिली जनरल बोर्डाची मीटिंग 15 फेब्रुवारीला झाली. आणि पहिल्याच जनरल बोर्डाच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी अनिल अण्णा पवार यांच्या लेटर पॅडवरती दिलं की जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ते सर्व इंदापूर शहरातील आहेत, त्यांची काही देणी आहेत. कारण अभय योजनेच्या मार्फत या ठिकाणी जवळपास 8 कोटी रुपये या इंदापूर नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले होते. परंतु या इंदापूर शहराची सेवा करणारे सेवानिवृत्त कर्मचारी यांची देणी बाकी होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 1,57,00,000 रुपयाची देणी या ठिकाणी देण्याचं ठरलं. कुणाचं ठरलं? शिवसाहेबांचं, नगराध्यक्षांचं ठरलं. विरोधी पक्षांना विचारात घेतलं नाही. शिवसाहेबांना आम्ही भेटलो, त्यांच्या पेपरला बातम्या आल्या. शिवसाहेबांना म्हणलं की एकतर्फी या ठिकाणी कारभार आम्ही चालू देणार नाही. ज्या पद्धतीने सत्तेतले नगराध्यक्ष त्यांच्याबरोबरचे नगरसेवक महत्वाचे आहेत, त्याच पद्धतीने इंदापूरचा कारभार करत असताना विरोधी पक्षामधील 7 ही नगरसेवक तेवढेच महत्वाचे आहेत. शिवसाहेबांची भूमिका काय असावी? प्रशासन चालवताना विरोधकांना आणि सत्तेतल्या लोकांना संगती घेऊन काम केलं पाहिजे. परंतु इथले शिवसाहेब माननीय रमेश ढगे साहेब या ठिकाणी एकतर्फी कारभार करताना दिसतात. पहिल्यांदा 1,57,00,000 देणी दिली. देणं दे कोण म्हणतंय? विरोधी पक्षातले आम्हीच. अनिल अण्णा पवार आम्ही 7 सदस्य काय म्हणतोय? आमच्या गावातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी द्या. आमच्या लेटर पॅडवरती जनरल बोर्डाच्या मीटिंग मध्ये आम्हीच म्हणतोय दिली. देताना आम्हाला सांगितलं नाही. त्यावेळी शिवसाहेब म्हणले पुढे असं होणार नाही, आम्ही पुढे सांगू. गेल्या 2 दिवसामध्ये परत 4 सेवानिवृत्त कर्मचारी नगरपालिकेतून 14 जण रिटायरमेंट झाली. त्यांना 22,51,000 रुपये त्यांनी दिली. ह्यावेळेस बी त्यांनी सांगितलं नाही. मग आम्ही शिवसाहेबांना विचारायला गेलो. आज आम्ही 7 नगरसेवक विरोधी पक्षातले विचारायला गेलो की साहेब तुम्ही वारंवार विरोधी पक्षांना का टाळताय तुम्ही? तर शिवसाहेब म्हणले तुम्हाला काय सांगायची गरज आहे? अध्यक्षांना आम्ही बघून घेऊ. मग असं काय तरतूद आहे का विरोधी पक्षाला विचारायचंच नाही? मी 3 जानेवारीला
23 फेब्रुवारीला एक अर्ज दिला की इंदापूर शहरामध्ये जे काय चालू काम आहेत, चालू काम झालेल्या कामाबद्दल नाही बोललो, जे चालू काम आहेत, प्रोग्रेसमध्ये आहेत, त्या कामाची आम्हाला इस्टिमेट द्या. जर त्याची बिलं काढली असती तर एमबीची आम्हाला माहिती द्या. परंतु त्यांनी आधी जवळजवळ 3 महिने झालं त्या कामाचे, चालू कामाचे कुठल्याही कामाची त्यांनी माहिती दिलेली नाही. याचा दुसरा अर्थ काय होतो की सदस्यांना सुद्धा याच्यापासून वंचित ठेवायचं. अनिल अण्णा पवार विरोधी पक्ष नेते 15 जानेवारीला तिथं नियुक्ती केल्यानंतर आम्ही त्यांना म्हणतो विरोधी पक्षाला आम्हाला खुर्ची द्या. खुर्ची बी देईनात शिवसाहेब. मी शिवसाहेबांना मीडिया समोर सांगतो, पत्र दिलंय मी शिवसाहेबांना, म्हणलं जर तुम्ही 2 दिवसामध्ये जर विरोधी पक्षाला खुर्ची नाही दिली तर तुमची खुर्ची उचलून आणील. मीडिया समोर जबाबदारीने बोलतोय. विरोधकांना ती मानायला तयार नाहीत. नवनिर्वाचित सदस्यांचा, नगराध्यक्ष असतील, सभापती विविध विभागाचे असतील, बांधकाम पाणी पुरवठा असेल किंवा बाकीचे सदस्य असतील, यांचा एक नाम फलक लावा की लोकांना समजू द्या की अध्यक्ष कोण आहे, कुठल्या समितीचा कोण सभापती आहे, विरोधी पक्ष नेता कोण आहे, सदस्य कोण आहेत, हे कळू द्या. कळूनच देईनात, आयडेंटिटी देईनात. 5 महिने झालं आम्ही नगरसेवक नवनिर्वाचित निवडून येऊन सत्तेतले असू द्या किंवा विरोधातले असलं, आम्हाला आणखी आयडेंटिटी देईनात. वारंवार त्यांना विनंती करावी लागते. परंतु ह्यांचा जो काय कारभार चालू या त्यांना माहित आहे, ती समजून घेतील, ते ऐकत असतील. मी त्यांना आव्हान करतो, इथून पुढे त्यांचा, त्या दिवशी म्हणलो, आता अण्णा पवार विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की स्वच्छ सर्वेक्षणची टीम आली. अहो आम्हाला 23 जणांना एकदा बसवा शिवसाहेब तुम्ही. आपल्या इंदापूर शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षणची टीम इथे या. आपण अशा पद्धतीने तिथं कामकाज करू. जिथं घाण असेल त्या प्रभागात जाऊ, स्वच्छ करू. विश्वासातच घेत नाहीत. विश्वासात कोणाला घेतात? दोघा तिघालाच. आणि मग शिवसाहेबांना मी आता आवाहन करतो, अनिल अण्णा पवार विरोधी पक्षाच्या नेत्यासमोर किंवा सर्व सदस्यांसमोर आवाहन करतो, ही तुमची मनमानी आम्ही इथून पुढे चालू देणार नाही. आज त्यांनी दुपारी काम बंद केलं. काही अधिकाऱ्यांना सांगितलं की अशी तक्रार, त्यांनी तक्रार अर्ज तयार केला. 353 गुन्ह्यासंदर्भात त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं. परंतु मी गांभीर्यपूर्वक सांगतो, जनतेच्या हितासाठी 100% जेलमध्ये बसायला आम्ही तयार आहोत. 100% जेलमध्ये बसायला तयार आहोत. कारण जे काय मागं कारभार चालला जनतेला माहित आहे. पण इथून पुढं विरोधकाची भूमिका विरोधाचीच असेल, चांगल्या कामाला समर्थन असेल. विरोधामध्ये मी तुम्हाला समजून घ्या, जिथं पैसे खात असतील, तिथं पैसे खाऊ दिले जाणार नाहीत. इंदापूर शहरामध्ये आरोग्याचं काम करणारे जे आरोग्य कर्मचारी आहेत, पाणी पुरवठ्यामध्ये काम करणारे पाणी पुरवठा करणारे कर्मचारी आहेत किंवा वीज पुरवठा करणारे इंदापूर शहरातील जे कर्मचारी आहेत, अतिशय उत्कृष्ट असं काम करतात. परंतु हे केडर बेसचे जे कार्यकर्ते आहेत, कर्मचारी आहेत, जबाबदारीने बोलतो, त्यांना आम्ही नवीन बॉडी आल्यापासून खास करून विरोधामध्ये आम्ही काम करत असताना त्यांना बघवत नाही. म्हणून त्यांनी आज एक प्रयोग केलाय की खोटा गुन्हा दाखल करायचा. त्यांनी बिनधास्त आमच्यावरती गुन्हे दाखल करावेत. आम्ही त्याला घाबरणार नाही. जेलमध्ये बसाय तयार आहे जनतेसाठी. परंतु यांना जो काय काळा बाजार करायचा आहे त्यांना बिलकुल काळा बाजार करू देणार नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि शिवसाहेबांना विनंती करतो, ह्या कारभार चालू करत असताना या इंदापूर शहरातील निम्म्या लोकांनी आम्हाला मतं दिलेले आहेत. निम्म्या लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि तो विश्वासाला आम्ही बिलकुल तडा जाऊ देणार नाही. त्यांना जे काही खोटे गुन्हे दाखल करायचे असतील त्यांनी बिनधास्त करावेत. मी आता सांगतो, त्यांनी जर उद्या गुन्हा दाखल केला तरी हा संजय शिंदे पळून जाणार नाही. मी स्वतः जाऊन तिथं हजर होईल. परंतु त्यांनी जर काही खोटं केलं तर आम्हाला सुद्धा खोटं करायला प्रवृत्त पाडू नये करायला त्यांनी. ह्याचं बी त्यांना मी एक चेतावणी देतो. कारण खोट्याला आम्ही बी खोटं करणार. कारण त्यांनी आमची मागणी काय हो, जनतेच्या हितासाठी. जर गढूळ पाणी आलं, वास मारणार पाणी आलं, आम्ही शिवसाहेबांकडे जातो, त्या मॅडम बारस्कर मॅडमकडे जातो. कारण त्या विभागाच्या त्या अधीक्षक आहेत. आम्ही दुसरं कोणाला सांगणार आहे? लाईट पुरवठ्याचं असले त्यांच्या शेंडगे साहेबाकडे जातो. पण ह्यांचं काय होतंय की वारंवार काहीतरी विचारतात. त्यांना जे काय साध्य करायचंय, प्रशासन काळामध्ये त्यांनी काय साध्य केलंय मला माहित आहे. नफा फंडामध्ये त्यांनी 1 लाख रुपये शिल्लक ठेवले होते. मी त्याची माहिती मागवली. प्रशासनाच्या काळामध्ये त्यांनी कारभार केला, त्याची माहिती मागवली. आज बी देणार ते. माझ्याकडे अनेक लेटर आहेत त्यांची माहिती मागवलेले आहे. बा अनेक लेटर आहेत. परंतु त्यांनी कुठल्याही लेटरची या ठिकाणी, आम्ही सर्वात महत्वाचं काय सांगतोय की चालू असलेल्या कामाची माहिती मागतोय, झालेल्या कामाची नाही मागितली. परंतु त्यांना चालू असलेल्या कामात सुद्धा माहिती द्यायची नाही. याचा अर्थ त्यांना काळा बाजार करायचा आहे. ठेकेदारांचे त्यांचा आर्थिक संबंध आहेत आणि या ठिकाणी आम्ही ते मोडून काढू आणि ठेकेदारांच्या पाठीमागे 100% आम्ही उभं राहू. काम कोणाला बसू द्या, कुणाला कमिशन दिलं जाणार नाही. काम चांगलंच करून घेतलं जाईल या ठिकाणी एवढंच सांगतो. आणि जर पत्रकारांना काय प्रश्न विचारले त्यांनी विचारावेत अशी विनंती करतो. नक्की अशी काय माहिती तुम्ही मागवताय की तुम्हाला ती माहिती मिळत नाही?
काय काय माहिती आहे नेमकी प्रमुख माहिती काय की जेणेकरून ती माहिती द्यायला टाळाटाळ करतात? या ठिकाणी एक उदाहरण सांगतो की इंदापूर शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनचं जर महिन्याला 21 लाख रुपयाचं बिल निघतं. तुम्ही सर्वजण इंदापूर शहरातील नागरिक आहात. कुठलाही एरियात तुम्हाला स्वच्छ वाटतो त्याचं उदाहरण नागरिकांनी सांगावं. ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा नागरिकांना कुणाला विचारा की कुठला भाग स्वच्छ आहे इंदापूर शहरातला. महिन्याला 21 लाख बिल काढलं जातं. कसं काढलं जातं मेजरमेंट शीट मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायचं असेल तर माझ्या ऑफिसमध्ये ते आहे. तुम्हाला सकाळी देईल किंवा आता प्रेस नोटला म्हणलं तरी देईल. दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रशासकीय इमारतचं काम चालू आहे. अहो वॉशेबल क्रेसेंट मध्ये ते प्लास्टर करायचंय बांधकाम करायचंय ते डस्ट मध्ये म्हणजे फोफुट्यामध्ये मातीमध्ये करतात. वारंवार धावलं आम्ही अधिकाऱ्यांना. अधिकारी म्हणतात आम्ही ठेकेदारांना बोलून घेऊ. अरे आम्ही सदस्य आहे. इंदापूर शहराने आम्हाला आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आम्हाला सांगितलं मग सांगणार कोणाला? असे अनेक कामं इंदापूर शहरामध्ये चालू आहेत. वेगवेगळ्या आता मशानभूमीचं 3 कोटीचं काम चालू आहे 2.5 कोटीचं. अहो असं बुक्की मारली तर पडते. परवा दिवशीच म्हणलं बसलं साहेब मला चला त्यांच्या आमच्या सत्तेतले 3-4 नगरसेवक होते विरोधातले आम्ही 3-4 होतो आम्ही सगळे मिळून जाऊ. नाही आले. याचा अर्थ काय होतो? त्यांचं ठेकेदारांचं आर्थिक देणं घेणं होतंय आणि आम्ही इथून पुढे होऊ देणार नाही. आम्ही गावाच्या भल्यासाठी कधीही मी जसं म्हटलो त्यांनी माझ्या उद्या गुन्हा दाखल करू द्या आत्ता करू द्या मी पळून जाणार नाही. मी जेलमध्ये बसायला तयार आहे. आमचे बाकी सदस्य जेलमध्ये बसायला तयार आहेत. परंतु ह्यांचं जे काय देणं घेणं चाललंय ती इथून पुढे चालू देणार नाही. इथून पुढची सगळी कामं दर्जेदार होतील आणि ते दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी आमच्या 7 जणांची असेल. विरोधी पक्षनेता किंवा विरोधी पक्ष हा संविधानाप्रमाणे लोकशाहीचा कणा आहे. तर इंदापूर नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाचा आवाज किंवा विरोधी पक्ष नेत्यांचं कामकाज व्यवस्थितपणे न चालू देण्यापाठीमागं प्रशासन आहे का सत्ताधारी पक्ष आहे? दोन्ही आहेत. प्रशासन बी आहे आणि सत्ताधारी बी आहे. आम्ही वारंवार त्यांना कल्पना देत असलो तरी ते आम्हाला माहिती देत नाहीत. इंदापूर शहरामध्ये अजून भरपूर प्रमाणात भ्रष्टाचाराची कामं चालू आहेत. बोगस कामं चालू आहेत. अशीच बिलं काढली जातात. जे आता जे गटर लाईन ड्रेनेज लाईनचं जे आहे काम चालू त्याच्या सुद्धा भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि हे आम्ही त्यांना माहिती मागायला गेलो तर ते आम्हाला माहिती देत नाहीत. आणि इंदापूर शहरात अशी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये चर्चा आहे की इंदापूर नगरपालिकेची नवीन इमारत आहे त्या इमारतीचं काम असेल किंवा त्यामध्ये चालू असलेलं आत्ता फर्निचरचं काम आहे त्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आणि त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात चुकीचे कामं आणि त्या पाठीमागं आर्थिक व्यवहार हा झालेला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून आपलं काय सांगणं आहे? 2018 माझं सांगणं आहे की 2018 साली प्रशासन भवनाचं काम चालू झालं. 2018 साली आज चालू आहे 26. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जी टेंडर निघलेलं होतं ते कमी पैशाचं होतं काहीतरी 5 कोटीचं मला माहिती 3.5 कोटीचं होतं. ते आता टेंडर काहीतरी 15 कोटीपर्यंत नेलंय त्यांनी की वाढीव खर्च किंवा काय असं दाखवून त्यांनी नेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे फर्निचरचं काम असू दे किंवा काय ISI मार्कची अशी हे केलेलं नाही. आणि आम्ही पहिल्यांदा बॉडी आल्यानंतर ती मागणी केली सीओना की त्या ठेकेदारांना बोलवून घ्या. काही बी 5 वर्ष ह्या जुन्या इमारतमध्ये घालायला तिथं सदस्यांना बसता येत नाही. वर ह्या साईडचा सदस्य बोलायला गेला तर तिथं सीओ पर्यंत ऐकू जात नाही नगराध्यक्षपर्यंत त्याचा आवाज जात नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं प्रशासन भवन जिथं झालेलं आहे तिथं तुम्ही जी आपली मिटिंग हॉल आहे जीबीच्या जी जनरल बॉडीच्या मिटिंग होत्यात त्याच्यामध्ये आपण तिथं हे करू. हे ऐकत नाहीत आमचं. 2018ला प्रशासकीय इमारतचं जे काही आरसीसी बांधकामाचं पहिलं त्याचं एस्टिमेट तयार केलं गेलं ते 4.25 कोटीचं होतं. परंतु तो नामदेव पडवळ म्हणून नावाचा ठेकेदार होता. त्यालाही जवळपास 80 लाख रुपयाला गुंतवून ठेवलेलं आहे. काम केलं पडवळणी आणि बिल काढलंय विजय चव्हाणच्या नावावर. बरंच काय त्याचीच माहिती मागतोय आणि ती माहिती द्यायची नाही त्यांना. ते कोर्टात गेलाय. मी शिवसाहेबांना म्हणलं तो कोर्टात गेला. त्यांनी उस्मानाबादच्या असंच एक केस होती त्याचं जजमेंट जोडलं आणि तो हायकोर्टात गेलेला आहे. मी शिवसाहेबांना म्हणलं जर त्याच्यासारख्या केसचा निकाल लागला कुणाचा नामदेव पडवळ सारखा तर ती लागलेल्या निकालातले पैसे तुम्ही कुठून देणार? मी म्हणलं नफा फंडातला रुपये देऊ देणार नाही. नफा फंडाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे नागरिकांचा पैसा आहे टॅक्स मध्ये टॅक्सपेअर लोकांचा पैसा आहे तो देऊ देणार नाही. म्हणलं काम केलंय म्हणलं पडवळणी तुम्ही पडवळचे पैसे पडवळला देऊन टाका आणि विजय चव्हाणनी काम केलं विजय चव्हाणला देऊन टाका. परंतु पडवळचे पैसे चव्हाणला दिलं. 3-4 वेळा रिएस्टिमेट केलं गेलं त्या प्रशासकीय इमारतचं. कागदपत्र मागतोय कागदपत्र दिली जात नाहीत. जसं का आम्ही पायऱ्यात सोडतो तर अधिकारी आम्ही साईडवर गेलो आम्ही इकडे गेलो. अरे काय चाललंय कारभार करताय का काय तुम्ही? परंतु हे कारभारची त्यांचं चाललंय ना कामकाज. त्यांच्या मनात जी काय आहे जी प्रशासन काळात जी काय त्यांना समजून घ्या. मिळलंय इथून पुढे नाही मिळून देणार असं काय म्हणतात आव्हान करून सांगतो. गावाच्या भल्यासाठी त्यांनी काम करावं. दर्जेदार कामं करून घ्यावीत. काम कोणाला बसू द्या कुठल्याही ठेकेदाराला बसू द्या
चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे या ठिकाणी आम्ही 100% उभं राहू. महिला बोलणार आहे. नमस्कार. आज आपण इथं सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. प्रत्येकाच्या मनामध्ये ह्या नगरपालिकेबद्दल आस्था होती की बाबा ही काहीतरी काम करतील. आज जनतेने तुम्हाला निवडून दिले आणि जो माणूस तुम्हाला जाब विचारतोय, एक कुटुंब आहे. नगरपालिका म्हणजे एक कुटुंब आहे आणि कुटुंबातला हे नगरसेवक विरोधी असतील, तुमचे असतील ते सदस्य आहेत. घरातला जो मेन नगराध्यक्ष आहे आणि त्याच्यावर तुम्ही सीओ म्हणता, तर तुमचं काम काय आहे की समोरच्यानी जर एखादा प्रश्न केला त्याला उत्तर देणं. तुम्ही उत्तर देण्याच्या ऐवजी तुम्ही तिथं आंदोलन पुकारताय, ते पण काम बंद आंदोलन. अहो करा ना, करण्याबद्दल वाद नाही, पण प्रश्न जर डर नाही त्याला, जर खरंच असेल ना तुमचं तर घाबरायचंच कारण नाही. तुम्ही आंदोलन सुद्धा करायची गरज नाही. त्यांना समोर घेऊन स्पष्ट करायला पाहिजे. त्यांच्या काही विरोधी पक्ष आहे, विरोधी अध्यक्ष असतील, आमचे नगरसेवक असतील, त्यांना राईट आहे. हा संविधानात सुद्धा राईट आहे. आणि समाजाचा एक कणा म्हणून एक पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की त्यांच्यापर्यंत हा निरोप द्या की बाबा ही जनतेने मतदान ह्यांना सुद्धा केलेलं आहे. हे निवडून आलेली लोक आहेत, त्यांना तुम्ही विचारात घ्या. आज महिला माझ्या 2 व्हीलरवर चौकातून मुलांना शाळेत सोडवायला जातात. त्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? रस्त्याला दगड पडलेली आहेत, रस्त्यामध्ये अडचणी आहेत. एखादी बाई जर मुलाला घेऊन कोलमडली तर तिच्यावर होणारे उपचार तुम्ही इंदापूरमध्ये करू शकता? तेवढे तुम्ही आरोग्य सेवा दिलेल्या आहेत इंदापूरमध्ये? अजिबात नाही. कुठलंच महिलांसाठी. अहो मेन रोडला मी राहते, बाजारपेठेमध्ये माझंही दुकान आहे, तिथं स्वच्छतागृह एखादं तुम्हाला कधीच करू वाटलं नाही का? अहो महिलांना वॉशरूमला जायचं म्हटल्यावर त्यांनी काय घरी जायचं का रस्त्यामधून? काही गोष्टींचा त्यांनी विचार कधीच केला नाही. आणि हे भांडण घरासाठी, घरच्या माणसांसाठी माझे नगरसेवक करत नाही. हे वाद चाललाय ना तो जनतेच्या हितासाठी चाललेला आहे. तर माझी पत्रकार बंधूंना हीच विनंती आहे की ह्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. धन्यवाद. आज या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्वच पत्रकार बंधू या गोष्टीची दखल घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर.